सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या श्री श्री राधा मनोहर जन्माष्टमी महामहोत्सवामध्ये. तर लोकांना प्रश्न पडतो की इस्कॉनवाले जसं काही जयंती असतात, एक जयंती होताना प्रत्येक गावामध्ये तारीख ठरवली, तसं इस्कॉनमध्ये एक 15 दिवस जन्माष्टमी चालत राहतात आणि तो उत्सव आपल्या सगळ्या भक्तांसाठी आनंद प्रदान करणार आहे. राधा मनोहरचा आज जन्मोत्सव. मी असं ठरवलं की आज राधाष्टमी, आपलं कृष्ण जन्माष्टमी आणि राधाष्टमी दोन्ही आपण साजरे करूया. कारण की राधाष्टमी आपलं कृष्ण जन्माष्टमीनंतर राधाराणीचा जन्म येतो. तर आज राधाराणीचं महत्व किंवा राधाराणीचा आविर्भाव आणि त्यांच्या दिव्य लीला समजून घेऊया. खरं तर भक्तीचे ठाकूर महाराज म्हणतात आपल्या प्रवचनामध्ये, आम्हाला कृष्णाशी काही घेणे देणे नाही. आम्ही कृष्णाला पूजू पण इच्छित नाही. केवळ आम्ही पूजा करतो ते कोणामुळे, तर राधाराणीमुळे आम्ही कृष्णाची पूजा करतो आणि राधाराणीमुळे आम्ही कृष्णाचं नाव घेतो आणि त्यांचा स्तर खूप मोठा आहे, ते आपण नाही समजत. म्हणून तुम्ही वृंदावनमध्ये गेले तर कृष्णाचं नाव कोणीच घेत नाही. सगळीकडे काय तर राधे राधे काय म्हणतात, राधे 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 का म्हणतात, तर त्याचं कारण असं आहे की ते नेहमी आराधनामध्ये तल्लीन आहे. आराधना या शब्दाचा आ काढलं तर राधना किंवा राधा नाव येते. ती नेहमी भगवंताच्या सेवेत संलग्न आहे. म्हणून तुम्ही कुठे जरी गेलात तर कृष्णाचं नाव बदलतंय, राधाराणीचं नाव नाही बदलत. राधा कृष्ण, राधा मदन गोपाल, राधा मनोहर, राधा गोविंदेव, राधा श्याम सुंदर, राधा विनोद, राधा गोपीनाथ, राधा रमन, राधा छैल चिकन. चिकन भगवंताचं नाव सगळ्यात सुंदरता. किंवा राधा दामोदर, दामोदर प्रवाली म्हणून राधा दामोदर. जय जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की. तर सगळे राधाराणी इथेच बसणार. तिथे तू कसं पुढे या सगळेजण. तर अरे बोल थोडं पुढे पुढे बसायची सवय नाही, आम्ही बॅक बेंचर. तर राधाराणी हे आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला खूप सपोर्टिंग आहे. तर म्हणून मी काल रविवारी भागवतम प्रवचन देत होतो. त्याच्या आळचे राधाराणी इस्कॉनमध्ये जर पाहिलं तर कोणी वरदान देणारी राधाराणी नाही पाहिजे. हे शिकवते, जर तुम्ही कृष्णाची सेवा केली, जो कृष्णाची सेवा करेल त्याचं नाव मी रेकमेंड करेल. म्हणून हे राधाराणीचं तत्व दिलेलं. तर विशेष करून राधाराणीचे शास्त्रीय प्रमाण जर पाहिलं गेलं तर राधाराणीचे इकडे लक्ष द्या सगळं. जगत मोहिनी कृष्णा तार मोहिनी अतेव समस्त ठकुरानी, म्हणजे सगळ्या जगाला मोहित करणारे. मदन मोहिनी का म्हटलेलं आहे, सगळे जग काम वासनेनं मोहित झालेले. पण अशा काम वासनेला मोहित करणारे कोण येतं, जे राधाराणी ती सगळ्यात सुंदर आणि आकर्षित आहे की कृष्ण पण तिच्याप्रती आकर्षित होतात म्हणून दिलेले. तर राधाकृष्ण काय आहे, तर ते म्हणतात राधा पूर्ण शक्ती कृष्ण पूर्ण शक्तिमान, दोही वस्तू भेद नाही शास्त्र प्रमाण. जसं सूर्य आणि सूर्यप्रकाश वेगळं नाही करू शकत, त्याच प्रकारे कृष्ण आणि राधाराणीला वेगळं करू शकत नाही. तर कृष्णाचंच एक विस्तारित स्वरूप म्हणजे एक्सपान्शन रूप आहे, जे कृपा अवतार म्हणून राधाराणीला बोलल्या जाते. तर अशा का बरं म्हणतात, राधाकृष्ण ऐसे सदा एक यही स्वरूप लीलारास आस्वादित धरे दोही रूप. म्हणजे कृष्ण काय करतात, स्त्री फॉर्म मध्ये येतात. बाकीच्या रिलिजन्स मध्ये स्त्री फॉर्मला काही एवढे हे नाही, ते मग मॅन फॉर्मला मानल्या जाते. पण आपल्या गौडियामध्ये स्त्री फॉर्म आणि पुरुष फॉर्मला पण मानलं जातं. तर कृष्णाचं ते कृपा अवतार आहे, सगळ्यांना दया अवतार आहे, हे दिलेले. म्हणून इथे राधाकृष्ण एक आत्मा दुही धरी अन्य विलास रास आस्वादन करे. हे दोन आहेत, पण रासलीलाचं आस्वादन करून भक्तांना आपली प्रेममयी रसास्वादन करून देतात. तर असं हे का बरं करतात, लादणी करया कृष्ण आनंद स्वादन, लादणीद्वारे करे भक्तीरे पोषण. तर याच्या मागचं उद्देश की भक्तांचं पोषण करण्यासाठी हे दोन अवतार केलेत, राधाराणी आणि कृष्ण. म्हणून आपल्यासाठी जी जेवढी कृष्ण जन्माष्टमी
सगळ्यांसाठी आहे, पण गौडीयाचे तत्व किंवा गौडीय संप्रदायाला जे पालन करणारे भक्त आहेत त्यांसाठी राधाराणी तत्व आपल्याला समजून महत्वाचं आहे. तर ह्या राधाराणीचं वर्णन वेगवेगळ्या पुराणामध्ये केलेले. आज विशेष करून राधाराणीच्या काही सुंदर लीला आणि त्यांच्या आविर्भावाचं आपण कथा करूया. जसं याचं वर्णन गर्गसंहिता, ब्रह्मवैवर्त पुराण आणि पद्मपुराणामध्ये डिटेल्स वर्णन येते. तर वृंदावनमध्ये महाभानू नावाचे एक राजा होते. त्यांना जर 5 पुत्र होते आणि त्या 5 पुत्रामध्ये चंद्रभानू, रत्नभानू, वृषभभानू, सुभानू आणि प्रतिभानू. तर याच्यामध्ये जे वृषभभानू आहेत अतिशय विनम्र, अतिशय आत्मसंयमी आणि भगवंताचे महान भक्त, अनन्य वैश्य होते. आणि सद्गुण संपन्न असलेले वृषभभानू महाराजाला जे रावळ होते, यावल, त्या ठिकाणचं त्यांना राज्य घोषित करण्यात आलं आणि राज्याचं पद देऊन टाकल्या भावाने. आणि हे केल्यानंतर पुढे हे जे वृषभभानू महाराज आहेत ते सूर्यदेवाचे अभिन्न अवतार आहेत, वेगळं नाही का. म्हणजे सूर्यदेवच नाही का वृषभभानू महाराजांच्या रूपामध्ये अवतरित झालेले आहेत. आणि त्याच वृंदावनमध्ये जर पाहायला गेलं तर अशा वृषभभानू, तर त्या भागामध्ये आणखीन एक गोप होते, त्यांचं नाव होतं विंदू. आणि हे विंदू भगवंताचे अनन्य भक्त होते. तर त्यांना 5 पुत्र होऊन गेलेले आहेत. एक भद्रकीर्ती, चंद्रकीर्ती, महाकीर्ती, महाबल आणि श्रीदामा असे 5 पुत्र आणि 3 बहिणी, 3 पुत्री. भानुमुद्रा, कीर्तिमती आणि कीर्तिदा, तिला कलावंती किंवा कलावती पण म्हटलं जाते. तर त्या विंदूची शेवटची जी कन्या होती तिचं नाव कीर्तिदा सुंदरी. ह्या अतिशय सुंदर सद्गुण संपन्न होतं. तिचा विवाह जे महाभानू महाराज आहेत त्यांच्या पुत्राशी म्हणजे वृषभभानू महाराजांशी विवाह ठरतो. आणि विवाह ठरल्यानंतर त्यांचा विवाह अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो, आनंद केला जातो. त्याच्यामध्ये भरपूर काही वस्तू भेट दिल्या जातात, गोदान केलं जातं, अन्नदान केले जाते, धनराशी दान केले जाते. आणि तो उत्साह झाल्यानंतर तिथे वृषभभानू महाराजांनी कीर्तिदा सुंदरी रावळमध्ये राहू लागली, यावलमध्ये. की तुमच्यापैकी किती जण आले राधाराणीच्या जन्मस्थानाला, हातवरती करा. तर त्या ठिकाणी ती निवास करू लागले. निवास करीत असताना त्यांच्याकडे सगळं संपत्ती होती, ऐश्वर होतं, सगळ्या काही भोग ऐश्वर होते. पण त्यांच्या जीवनामध्ये एक खंत होती की खूप वर्षे लग्नाला झाले पण पुत्र प्राप्ती नव्हती, संतान नव्हते. मग अशा वेळेस काय करायचं, दुःखी अवस्था झाल्यानंतर तिथे कृती एक ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे काय करायचं काय नाही, तर त्यांनी सांगितलं की कात्यायनी देवतेची उपासना करा. कोणाला सांगितलं? कीर्तिदा सुंदरीला सांगितलं. आणि मग कीर्तिदा सुंदरीने सांगितलं वृषभभानू महाराजाला की जर आपल्याला पुत्र प्राप्ती पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे, कात्यायनीचं वृत्त करायचं. आणि मग त्यासाठी ते वृत्त चालू केलं आणि त्याच्यामध्ये अतिशय आराधना केली. गोवर्धनाचं जे तलाठी आहे त्याच्या पायथ्याशी आज मी कात्यायनी देवीचं मंदिर आहे. मी जेव्हा पास्ट टाइम वाचत होतो तर त्यावेळेस मला आठवलं की अरे कात्यायनीचं मंदिर तिथे आहे, ज्या गोपी चिरघाटावर तिथं. तर तिथे उपासना केली वृषभभानू महाराजाने. आणि मग कात्यायनी देवी प्रसन्न होऊन काय पाहिजे असं वरदान मागितलं. ते म्हणले की माते तुला तर सगळ्या माझ्या इच्छा माहित आहेत, आकांक्षा माहित आहेत. मला एक सुंदर पुत्री जी भगवंताची जी अर्धांगिनी होऊ शकेल अशी मला पुत्री प्रदान करा. आणि कात्यायनी देवी प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणतात की कोणतेही वृत्त, तपस्या, दान, धर्म कधी परिपूर्ण होत नाही. तर ते म्हणतात हरिनाम विना वत्स कर्ण शुद्धी जायते तस्मात श्रेय राजन हरी नाम कीर्तनम ग्रनम हरिनामामी यथाक्रम विदंती. या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही वृत्तामध्ये भगवत प्राप्ती करायची असेल की देवी देवताला प्रसन्न करायचं असेल तरी मग हरिनाम विना वत्स कर्ण शुद्धित. म्हणजे तुम्ही हरिनाम करताय पण ते जर कर्णाद्वारे आतमध्ये शिरत असेल तर हृदयाची शुद्धीकरण होऊन भगवंत प्रसन्न होते. पण तुम्ही हरिनाम जप करताय आणि कानाच्याद्वारे न जाता तर तुमचं हृदय शुद्धीकरण होत नाही, तुमची भोग वासना किंवा भौतिक जगाचं आकर्षण वाढत राहत. आजच मी कोट वाचत होतो, एक क्लास ऐकतो. ते म्हणतात की वैराग्यामध्ये आपल्याला आनंद का भेटत नाही, भोगामध्ये आनंद का भेटतो, वैराग्यामध्ये विरक्तीमध्ये आनंद का भेटत नाही. ते म्हणतात की वैराग्यामध्ये सुख जे प्राप्त करायचं असेल त्यासाठी भोगामधलं जोपर्यंत दुःख जाणवत नाही तोपर्यंत वैराग्यातला आनंद तुम्हाला भेटणार नाही.
एकदा रिपीट ध्यानपूर्वक आहे. या स्टेटमेंट खूप पॉवरफुल आहे की वैराग्यामध्ये किंवा विरक्तीमध्ये आनंद भेटत नसेल याचा अर्थ काय की तुम्ही भोगामध्ये आनंद शोधतायत म्हणून तुम्हाला वैराग्यामध्ये आनंद भेटत नाही. पण तुम्हाला वैराग्यामध्ये आनंद पाहिजे असेल, त्यागामध्ये आनंद पाहिजे असेल तर मला भोगामध्ये दुःख दिसलं पाहिजे की नाही मी थोडंसं जे दुःख भोग इंद्रिय तृप्ती करतोय पण त्याला मला प्लेजर कमी आणि दुःखच मला जास्त भोगावं लागतंय. त्यामुळे लोक कृष्ण भावनाबाहित असंतुष्ट काय तर ते म्हणतात की 4 कारण आहे हे होण्याचं कारण. एक म्हणजे मंडेन्स डिस्कशन जे आपण प्रजल्प करतो. फर्स्ट इनअटेंटिव्ह चॅन्टिंग, दुसरं कारण. थर्ड अनऑफर्ड फूड. फोर्थ आहे की पहिलं आहे मंडेन बुक्स रिडिंग म्हणजे भौतिक बुक्स करणं. सेकंड बॅड असोसिएशन. तिसरं आहे इनअटेंटिव्ह चॅन्टिंग आणि फोर्थ आहे प्रजल्पा. अशा 5 स्टेज ते सांगतायत. म्हणून जे म्हणतात की भक्तीमध्ये आनंद पाहिजे असेल, हरिनामामध्ये आनंद पाहिजे असेल तर आपल्याला पदम पदम कळायला पाहिजे की भोगामध्ये दुःख आहे. त्यावेळेस तुम्ही भक्तीमध्ये आनंद प्राप्त करू शकतात. म्हणून इथे जे ते म्हणतात की आपल्या जीवन हे राजन हरी नाम अनुकीर्तनम असं कीर्तन आपण केलं तर त्याच्यातून आनंद प्राप्त होतो. आणि हे सांगितल्यानंतर कृतमुनी म्हणतात की कोणी असो याच्यामध्ये शाक्तो वैष्णव अपि शौर्य शैव एवच गाणपत्य लभते कर्णशुद्धी नाम अनुकीर्तना. याच्यामध्ये कोणी जर उपासना करीत असेल, कोण? शाक्त. शाक्त म्हणजे जे दुर्गादेवी काली चंडी उपासनी वर्शिप करणारे ते. सेकंड ते म्हणतात वैष्णव. वैष्णव जरी असेल तर त्याला होतं. तिसरं सूर्य म्हणजे सूर्यदेवाची उपासना करणारे जे सकाळी आरोग्य होतात ते. त्याच्यानंतर शैव. शैव म्हणजे शिवोपासक. एवच आणि गाणपत्य. गाणपत्य म्हणजे जे गणपती आहे किंवा जे देवी देवता त्यांची वर्शिप करणारे ते मला लभते कर्ण शुद्धी नाम अनुकीर्तना. यांचे जरी करीत असेल तर त्यांचे हृदयाचे शुद्धीकरण हरिनामानच होते, बाकी दुसरं कशानंच होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये हरिनाम नाही का घेताना कर्णशुद्धीच्या माध्यमातून ते घेतलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला ते जे तुमची विचलित अवस्था भौतिक संसाराची ती स्थिरता येऊ शकते. म्हणून इथे जर पाहायला गेलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यमुनाच्या तटावर त्यांनी उपासना केली, दान धर्म केलं, व्रत संपन्न झालं आणि मग तिथे एक दिवस सगळं व्रत झाल्यानंतर 1 वर्षानंतर ऋषभानू महाराज यमुनाच्या जळाजवळ स्नान करण्यासाठी गेले. आणि स्नान करण्यासाठी गेले सकाळच्या टायमाला एक सुंदर पंखोडी पाहिली. हजारो कमल दलाची सुंदर पंखोडी पाहिली. आणि जसं ऋषभानू महाराजांनी स्नान करता करता ती त्यांना आश्चर्यचकित झालं की एवढी सुंदर पंखोडी आणि काय आहे. तर जसं त्याच्या जवळ गेले तर आपोआप ते कमळ फुलल्या गेलं 100 पाकड्यांचं. आणि गेल्यानंतर तिथे एक सुंदर कन्या अतिशय तेजस्वी, तिचा रंग कसा होता, तप्त कांचन गौरांगिनी, गोल्डन कलरचा सोन्याच्या सारखा कलर असलेली कन्या पाहिली. जसं महाराजांनी ऋषभानू महाराजांनी त्या कन्येला पाहिल्यावर एवढा आनंद झाला की त्यांनी कल्पना नाही केली की एवढी माझ्या भाग्यामध्ये एवढी सुंदर कन्या कसं काय. आणि त्या कन्येला घेऊन येतात आणि कीर्तिदा सुंदरी जी कृतदेवी आहे तिच्या हातात देऊन टाकतात. त्या दोघांना एवढा आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी खूप दान धर्म करतात. पण एवढं करताना मोठा फेस्टिवल झाला पण त्यांच्यामध्ये दुःख होतं. काय होतं की बालिका तर दिसायला खूप सुंदर आहे, तेजस्वीपणा आहे याच्यामध्ये आणि अद्भुत सौंदर्य असलेलं, पण तिचे डोळे बंद आहेत. काय कारण असेल. आणि मग काय करायचं काय नाही. एक दिवस त्यांनी एक 12 दिवसाचं आपल्याकडे मराठीमध्ये बारसं म्हणतात त्या टाईपचा एक कार्यक्रम ठेवला. आणि त्या कार्यक्रमामध्ये नंदबाबा, यशोदा मैया, सगळे गोप साका, रोहिणी माता, बलरामजी सगळे यावलमध्ये आले. आल्यानंतर त्या फेस्टिवल त्या यज्ञामध्ये सगळे तल्ली झाले. कोणी चर्चा करीत बसलं, कोणी प्रसाद घेतो, कोणी गायीची सेवा करते, कोणी दान धर्म करते, कोणी यज्ञामध्ये आहुती ओतते. आणि मग यशोदाबाई कीर्तिदा सुंदरी भेटल्यानंतर कृष्णाला सोडून देते. आणि कृष्णाला सोडून दिल्याबरोबर कृष्ण बघतात की सगळेजण तल्लीन आपल्या दुनियामध्ये, कोणाला कोणाची काही घेणे नाही. तर त्यावेळेस कृष्ण असं रांगत 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 जातात आणि पाळण्याजवळ गेल्यानंतर सुंदर राधाराणीला पाहतात. आणि राधाराणीला पाहिल्यानंतर राधाराणीचे डोळे बंद होते. आणि बंद असल्याबरोबर कृष्ण काय करतात, हळूच राधाराणीच्या हाताला स्पर्श करतात. जसा हाताला स्पर्श होतो
त्याच वेळेस राधाराणी डोळे उघडते आणि प्रथम जे दर्शन घेते ते केवळ कृष्णाचं दर्शन घेते. आणि दर्शन घेतल्याबरोबर त्याचा ते दृश्य एकूणेकाला राधा कृष्णाला पाहते आणि कृष्ण राधाराणीला पाहतात. यांचा खूप वेळ चालल्यानंतर त्यावेळेस कीर्तन सुंदरी बघते, अचानक काय बघते, अरे माझ्या कन्येला डोळे आले, ती पाहते, ती सगळ्यांना बघते. तिला आनंद करण्याला मावत नव्हते. तिला वाटलं की बालक काही साधारण नाही, या बालकाच्या सौभाग्यामुळं माझ्या कन्येचे डोळे उघडले. मग काय आनंदीचे आनंद, ब्राह्मणाला दान दक्षिणा जे कोणी येईल त्याच्या माझ्या पुत्रीचे डोळे उघडले आणि आनंद भारत झाल्यानंतर तिथे एक मोठा उत्सव साजरा झाला. आणि झाल्यानंतर तिथे प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलाय की राधाराणीने 10 दिवस डोळे बंद का ठेवले. त्याचं कारण काय होतं, तर एक दिवस भगवान कृष्ण गोलोक वृंदावनमध्ये येत होते. गोवर्धन पण आला, यमुना पण आली. त्यावेळी कृष्ण राधाराणीला म्हटले की तू पण चल आमच्यासोबत. ते म्हटले की भौतिक संसारात मला येण्याची काही इच्छा नाही आणि मला, कारण तिथे आल्यानंतर भौतिक जगाच्या संपर्कामध्ये माणसाची मन विचलित होते. आता बघा, भगवंताची अंतरंग शक्ती आपल्याला शिकवतीये की, आणि मी जेव्हा ह्या वाक्यावर विचार करत होतो, सुखदेव गोस्वामी भागवताचे मेन रचनाकार होते, ते पण हे विचार करत होते. किती वर्ष आईच्या गर्भात होते माहितीये? 16 वर्ष होते. का बरं? की त्यांना भीती वाटते जर भौतिक संसारात आलो तर मोहमाया मला लागेल. मग वेदव्यास म्हटले लागणार नाही. ते म्हटले नाही, तुमच्यावर पण विश्वास नाही. ते म्हटले की भगवान कृष्ण जेव्हा आश्वासन, जे मायादेवीचे मालक आहेत, जेव्हा ते मला आश्वासन देतील तेव्हाच मी बाहेर येईल. आणि वेदव्यास गेले कुठे? द्वारकेला आणि कृष्णाला बोलून आणलं. आणि मग कृष्णाला आश्वासन दिल्यानंतर सुखदेव गोस्वामी डायरेक्ट प्रगट झाले. आई कोण आहे, बाप कोण आहे, डायरेक्ट निघाले. म्हणजे त्याच्या वैराग्य होतं. तर अशा प्रकारे तर त्यावेळेस राधाराणी म्हटली ठीक आहे, मी येईल एका अटीवर. मी जेव्हा अवतरित होईल ना, तर मी तिथे पहिल्यांदा जन्म झाल्यानंतर तुमचं दर्शन घेतल्यानंतर भौतिक जगाचं दर्शन घेईल. आणि कृष्ण ह्या आश्वासनानं म्हणले ठीक आहे, येऊन जा. आणि मग कृष्णासोबत कोण कोण आलं? गोवर्धन पर्वत आलं, वृंदावन आलं पहिले. त्याच्यानंतर वृंदावनमध्ये गोवर्धन पर्वत आलं, त्याच्यानंतर यमुना देवी आली. आणि हे सगळं आल्यानंतर कृष्ण झाल्यानंतर एकूण एकाला नाही का पाहत राहिले. आणि हळूहळू मग तो फेस्टिवल झाल्यानंतर कृष्ण नंदगावला जातात आणि राधाराणी राहते इथे यमन. त्याच्या 4-4.5 महिन्यानंतर राधाराणीला अन्नप्राशन करायचं होतं. तर काय करायचं अन्नप्राशन करण्यासाठी? तर कीर्तिदा सुंदरी, वृषभानु महाराज सगळे गोपसाखा कुठे गेले? नंदगावला गेले. आणि नंदगावमध्ये तो कार्यक्रम चालू होता, अन्नदानाचा कार्यक्रम चालू होता. सगळे भोजन घेत होते. आणि घेत असताना त्यावेळेस ते यज्ञ चालवत असताना राधाराणीचं अन्नप्राशन कधी करायचं, काय करायचं ते ब्राह्मणाला मुहूर्त ठरवत होते. ते विशेष करून ब्राह्मणामध्ये पौर्णमासी नावाची एक होती, ती सगळं नियोजन करायची. आणि त्यावेळेस नियोजन करताना हे सगळे पौर्णमासी चर्चा करीत बसले होते. त्यावेळेस कृष्ण प्रसाद खात होते, माखन खात होते, प्रसाद ग्रहण करत. राधाराणी हे दृश्य पाहिलं की कृष्ण खातेत. तर काय करायचं? मग राधाराणी अशी रांगत गेली. आज बी तुम्ही यावलला जाता तर राधाराणीचं फुल फॉर्म नाही तिथे, बालक फॉर्म आहे. तुम्ही पाहिलं का असेल? बालक फॉर्म मध्ये राधाराणी जाते आणि कृष्णाच्या ताटामधून, प्लेटमधून थोडासा महाप्रसाद घेते आणि पहिले मुखात टाकते. आणि मग ते खरं अन्नप्राशन कृष्णाचा महाप्रसाद उच्छिष्ट खाणं. आणि मग हा प्रसाद उच्छिष्ट खाल्ल्यानंतर तिथे तो त्याबरोबर सगळ्या ज्या राधाराणीसोबत छोट्या छोट्या गोपिका होत्या, त्याच्यामध्ये विशेष करून ललिता, विशाखा, चित्रा, इंदुलेखा, चंपकलता, तुंगविद्या, रंगदेवी, सुदेवी, ह्या पण विचार करू लागले की राधाराणी तुम्ही एकट्याच खातात, आम्हाला का नाही? ते म्हणतात की नाही, तुम्हाला ज्याला घ्यायचं तिथे जा, मी नाही देणार तुम्हाला. आणि मग सगळ्या अष्टसखी जातात. आणि त्या अष्टसखी कशा असतात? छोटे छोटे असतात सगळ्या त्या गोपसखी. हे नित्य पार्षद आहेत भगवंताचे. आणि त्यांचा नित्य सहवास चर्चा झाल्यानंतर प्रसाद ग्रहण केला आणि गेल्यानंतर सगळे निघून आले. निघून आल्यानंतर त्यावेळेस त्या दिवस झाल्यानंतर एक दिवस असा प्रसंग येतो की राधाराणी आता तारुण्यात आले. म्हणजे त्या टायमाला लग्न किती वर्षात होतं माहिती आहे तुम्हाला? पहिल्या काळामध्ये 7-8 वर्षामध्ये फिक्स लग्न व्हायचं. जसं ते युपीमध्ये ना, पहिले गवना हो नाही, पहिले शादी होगे बाद में गवना होगा. म्हणजे पहिले एंगेजमेंट करून जातात.
आणि लग्न म्हणजे लग्न करून घेतात. नवरी तारुण्यात आली की तिला घेऊन जातात. मग त्याला म्हणतात गौना होगा. मला नंतर कळलं गौना क्या होता है. म्हणजे प्रभू आजकाल तर गौना, आज शादी हो गई की दोपहर में गौना भी हो जाता है. जट मंगनी पट बिहा. तर अशा प्रकारे जेव्हा राधाराणी एक दिवस नंदगावला गेली, नंदगावला गेल्यानंतर तिथे राधाराणीचा प्रसाद खाऊन यशोदामाई आणि कृष्ण खूप प्रसन्न होतात. त्यावेळेस यशोदामाईला वाटलं की सून असावी तर अशी एवढी सुंदर, एवढी नाजूक आणि खायचं गुणगान करावं. आणि मग ती काय करते, हळद घेते आणि राधाराणीच्या हाताला लावून टाकते. आणि हळद लावल्याबरोबर राधाराणी पण विचलित होती की जर ही हळद मी हळदीचे हात पाहिले तर माझी आई कीर्तिदा सुंदरी काय म्हणेल, कोणते विचार करेल. आणि अशा बुद्धीनं ती करीत असताना घाबरून गेली. आणि घाबरून गेल्यानंतर तिथेच जी बरसन आहे त्याच्या खाली एक कुंड आहे. तिथे गेल्यानंतर राधाराणीने पहिले पाहिलं की हात धुवावं. आणि जसं हात धुवायला गेले ते सगळं पाणी पिवळं झालं. म्हणून आज मी त्या कुंडाला नाव काय ठेवलं, पिली पोखर. पोखर झाल्यानंतर जेव्हा राधाराणी हात धुत होते आणि ही काही गोष्ट काही गोपसाखांनी पाहिली, ब्रजवासियांनी पाहिली. आणि ती बातमी येऊन नाही का वृषभानु महाराजाला आणि लगेच कीर्तिदा सुंदरीला सांगितलं. तर कीर्तिदा सुंदरीला सांगितल्यानंतर त्यांना पण आनंद झाला की अरे जे नंद बाबा आहेत यशोदामाईना त्यांच्याकडून आम्हाला नाही का काय आला, लग्नाचा निरोप आला आमच्या राधाराणीसाठी. आणि याच्यापेक्षा चांगलं सुंदर कोणतं स्थळ असू शकेल. आणि इथे यशोदामाई मनीमन भगवंताला प्रार्थना करते की मला सून भेटावं. तर कोण भेटावं, राधाराणी. म्हणजे भगवंतालाच प्रार्थना करते कशासाठी, तुम्हाला बायको भेटावं. तर असं प्रार्थना करीत असताना त्यावेळेस गेल्यानंतर त्या जो निरोप आहे तर त्यावेळेस कीर्तिदा सुंदरी आणि वर्षभानु महाराजांनी काय केलं, माणिक मोती रत्न नाही का एक प्लेट भरून थोडीशी शिदोरी पाठवून नाही का नंदगावला पाठवून दिली. आणि तुमचा जो काही लग्नाचा संबंध आहे आता आपला फायनल झालाय. तर हे भेटल्यानंतर यशोदामाई आणि नंदबाबाला फार आनंद झाला की अरे आपला जो संबंध आहे राधाराणीला स्थळ स्वीकारलेलं आहे आणि आता आमच्या कृष्णाला काय होणार, राधाराणी पत्नी होणार. म्हणून आता द्यायचं, आता पण आपण काही आपल्या पद्धतीनं माणिक मोती रत्न दिले पाहिजे. तर घरात गेल्यानंतर यशोदामाई पाहते की आजूबाजूला माणिक मोती रत्न काहीच नाही, थोडेच आहेत आपल्याकडे. आणि पुन्हा राधाराणीच्या घरी द्यायला तर पाहिजे काहीतरी. आणि मग नंदबाबा आणि यशोदामाई चिंताग्रस्त झाले, करायचं काय करायचं. आणि मग कृष्ण तुरुक येतात आणि म्हणतात काय झालं तुमच्या चिंतेचं कारण. ते म्हणले अरे यशोदामाई आणि कीर्तिदा सुंदरी आणि वर्षभानु महाराज कोण तुझ्या लग्नाचा प्रस्ताव आलेला आहे. मग आणि मग ते म्हणते की आपल्याला काहीतरी सोनं नाणं माणिक मोती दिले पाहिजे. तर आपल्याकडे काहीच नाही. तर मग कृष्ण म्हणजे चिंता करू नका. आणि मग राधाराणीच्या प्लेटमधले जी काही आलेले वस्तू त्याचे माणिक घेतले, मोती घेतले आणि शेतामध्ये लगेच पेरले कृष्णानं. लगेच कृष्णाने पेरले, लगेच वृक्ष आले. वृक्ष आल्याबरोबर त्याचे माणिक मोती तोडले आणि असे कितीतरी मोठे मोठे कणग्या, मोठमोठे ड्रम भरले. आणि मग कृष्ण म्हणतो की घेऊन जा, आता तुम्हाला काय द्यायचं देऊन टाका बघा. आणि मग त्यावेळेस यशोदामाई आणि नंदबाबाने मोठमोठे टोपले भरून कुठे दिले, राधाराणीच्या दिले. का बरं पाठवले की तुम्ही जो जावई निवडतो तो काही साधारण नाही. तो जावई कसा आहे, खूप धनवान आहे. बरं तुम्हाला तेवढं देतो पण आमच्या गाई वासराला किती आहे याची कल्पना करू शकत नाही. आणि म्हणून कृष्णानं काय केलं, त्या झाडातून माणिक मोती उगम केले. असं म्हणणं आजकाल तर ती टेक्नॉलॉजी माहीत असलं तर किती आनंद झाला. पण नाही ठेवलं भगवंतानं. मग ते मुक्त लावल्यानंतर ते आभूषण करून दिले आणि मग तो प्रस्ताव स्वीकारला. असं स्वीकारल्यानंतर जेव्हा पौर्णमासी आली आणि पौर्णमासी आल्यानंतर ती म्हणते की यांचं तात्काळ लग्न जर लावून दिलं तर यांचं लग्न जास्त काळ टिकणार नाही. काही काळ थांबा आणि मग काही काळ थांबल्यानंतर तुम्ही काय करा, यांचा विवाह करा. आणि असं ठरल्यानंतर एक दिवस दुर्वासा मुनी येतात. आल्यानंतर सगळ्या गोपसखी पळून जातात, केवळ राधाराणी राहते. राधाराणी राहिल्यानंतर त्यावेळेस राधाराणी त्या दुर्वासा मुनींची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा करते. आणि सेवा करीत असताना तर दुर्वासा मुनी म्हणतात की हे राधा, मला खीर खाण्याची खूप इच्छा झाली, तू खीर बनव.
खीर खायची. त्यावेळेस राधाराणी अतिशय सुंदर दुधाच्या पासून खीर बनवते. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ता आणि केसर टाकून ती सुंदर खीर बनवून दुर्वासा मुनीला देते. आणि दुर्वासा मुनी जसं त्या खिरीचा आस्वाद घेतात तर त्यांना भाव विवर होता. ते म्हणतात की आतापर्यंत अशी खीर मी कुठंच खाल्ली नाही आणि खाऊ शकणार नाही. आणि झाल्यानंतर त्यामध्ये किती वरदान देतात. काय वरदान देतात की म्हणतात की तुझ्या हातचं जो कोणी अन्न ग्रहण करीन त्याच्या जीवनामध्ये काय काय होईल. ते म्हणतात की त्याची आयु, बल, रूप, सौंदर्य, यश वाढेल. आणि दुसरं, तुझ्या हातून एकदा स्वयंपाक झाला तर पुन्हा तो रिपीट अन्न पदार्थ रिपीट होणार नाही. असं वरदान दुर्वासा मुनीने कोणाला दिलं? राधाराणीला. म्हणून गोलोक वृंदावनामध्ये भगवान कृष्ण एकदाच एक वस्तू खाली ना पुन्हा रिपीट खायला भेटत नाही. नाशिक इस्कॉनमध्ये डबल रिपीट खायला भेटते. म्हणून मदन गोपालच्या रूपामध्ये. कारण की राधाराणी ती भगवंताची अंतरंग शक्ती आणि ती स्वतः बनवून ही करते. तर हे वरदान दिल्यानंतर ह्या वरदानामुळे जेव्हा यशोदामाईला कळालं तर त्यावेळेस आणखीन यशोदामाईचं इच्छा काय जास्त झाली की माझा कृष्णाचा आयु, रूप, बल, यश वाढण्यासाठी राधाराणी नेहमी नित्यनियमाने काय केलं पाहिजे? माझ्या कृष्णासाठी कुकिंग केली पाहिजे. म्हणून ती सुंदर प्रार्थना करते. तर असं राधाराणीचं चरित्र खूप सुंदर आहे. आपण त्याचं हे नाही करू शकत. सांगण्याचा मुद्दा आहे की राधाराणी एवढी दयाळू कृपाळू की भगवंताच्या प्रती तिचं अनन्य प्रेम आहे. आणि त्या प्रेमामुळे जरी भगवंत जे कृष्ण आहेत ते आपल्या त्र्यंबक स्वरूप वासरूच्या आनंदामध्ये आहेत. त्यांना काही दुनियाशी घेणं देणं नाही. दुनियाच्या जीवनात काय व्हावं काय नाही व्हावं. पण आपल्याला आपल्या साधकांसाठी आपण जे भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय, रडून पडून काहीतरी हरिनाम जप करण्याचा प्रयत्न करतो. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपल्याला एकच आशेचे किरण आहे, ते म्हणजे भगवान राधाराणीची चरण कमलाश्रय. आणि म्हणून आपण नित्यनियमानं एक प्रार्थना म्हणायची सकाळी 2 तप्त कांचन गौरांगिनी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. तर ही प्रार्थना नित्यनियमाने म्हटलं पाहिजे. आणि कृष्णाला किती प्रिय आहे तर त्याचे जर शास्त्रामध्ये जर प्रमाण पाहायला गेले तर विशेष करून राधाराणीचे नाव कृष्णाबरोबर किती सुंदर आहे. तर त्याच्यातले मी काही नाव आणले. ते म्हणतात की आराधना आपल्याला शिकवते त्यांच्या नावातून. आराधना म्हणजे ती नित्यनियमाने कृष्णाच्या आराधनामध्ये संलग्न होते. म्हणून राधाराणीला प्रसन्न करायचं आणि तिची कृपा प्राप्त करायचं तर तुम्हाला काय करावं लागेल? आराधनेमध्ये तल्लीन राहावं लागेल, तन्मयता राहावं लागेल. आणि त्या आराधनामुळे राधा तुम्हाला प्रसन्न होईल. ही पहिली गोष्ट. सेकंड, ते म्हणतात दामोदर रती. दामोदर रती म्हणजे काय की नेहमी कृष्णाला वस्त्र अलंकार, सुंदर सुंदर वस्त्र अर्पण करणं. दामोदर म्हणजे देण्याची भावना. हे म्हणून रती म्हणजे जसं आपल्याकडे रतीप लावतात ना दुधाचं, तसंच आपण नित्यनेम वारंवार एक गोष्ट करणं सतत, तर त्याला दामोदर रती म्हणतात. तिसरं गंधर्विका. गंधर्विका हे शब्दाचा अर्थ ती दक्ष गायिका आहे, सुंदर गाते म्हणून हा तिचं नाव आहे. चौथं नाव आहे गोकुल तरुणी. गोकुल तरुणी म्हणजे जे गोकुळ महावन आहे तिथे सगळ्यात तरुणीमध्ये ती सर्वश्रेष्ठ तरुणी आहे. आणि हे दिले गोविंद मोहिनी. गोविंद मोहिनी म्हणजे जे गोविंदाला मोहित करते. आपलं मोहित या जगामधल्या भौतिक संसाराच्या प्रती मोहन होते किंवा मोहित होतो आपण. पण आपल्याला मोहित करायचं असेल, कृष्णाला मोहित करायचं असेल तर आपण राधाराणीला सेवेच्या माध्यमातून मोहित करू शकतो. त्याच्यानंतर गोविंद नंदिनी म्हणजे गोविंदाला आनंद प्रदान करणे. गोविंद सर्वस्व म्हणजे आपल्या जीवनातलं सर्व काही ती कृष्णाला अर्पण करते. स्वतःची इच्छा आकांक्षा न ठेवता कृष्ण कसे प्रसन्न होते, कसे आनंदी होते या भावनेमध्ये राहते. ती सर्वच अर्पण करते. आणि हरा शब्दाचा अर्थ देतात की तिचं हृदय कोण हरण केलेले? कृष्णानं हरण केलेले आहे. आणि कृष्णाला हरण करण्यासाठी हरा हा शब्द दिलेला आहे. आणि चौथा आहे आपलं पुढचा आहे कृष्णमयी. कृष्णमयी या शब्दाचा अर्थ आहे कृष्णापासून अभिन्न आहे. कृष्णाचा आणि तिच्यात काहीच फरक नाही. ती नेहमी कृष्णमय राहते. कृष्णमय म्हणजे तिच्या चेतनेमध्ये, वाणीमध्ये, कार्यामध्ये नेहमी कृष्णाशिवाय दुसरं काहीच नसतं. कृष्णमय. आणि त्याच्यानंतर ती म्हणते राधिका.
राधिका म्हणजे काय, जी कृष्णाला तिच्या पूजा करून इच्छा पूर्ण करणारी कृष्णाची. आणि चौथा आहे आपलं पुढचं सर्व कांता शिरोमणी. संत शिरोमणी म्हणजे जेवढ्या गोपी येतात अष्टक गोपी, तर कृष्णाला एक नाव आवडतं गोपिका. गोपिका म्हणजे सगळ्या गोपीमध्ये सर्वश्रेष्ठ कोणी असेल तर राधाराणीचं नाव आहे गोपिका. मग ही कृष्णाला अतिशय आवडते गोपिका, गोप आणि गोपिका. आणि हे दिल्यानंतर ते म्हणतात आणि सगळ्यात शेवटी ते म्हणतात सर्व लक्ष्मी, सगळ्या लक्ष्मीचा स्रोत कोण आहे, राधाराणी. आणि सगळ्यात शेवटी म्हणतात हे वृंदावनेश्वरी. वृंदावनेश्वरी म्हणजे वृंदावनमध्ये राज करणारे असेल तर कृष्णाला प्रसन्न करायचं असेल तर म्हणून वृंदावनमध्ये कृष्णाचं नाव का घेत नाही तर राधाराणीचं. तर राधाराणीचं नाव घेतलं तर कृष्ण प्रसन्न. तुम्ही राधाचं नाव घेतलं की कृष्ण तुमच्याकडे बघतात. म्हणून वृंदावनमध्ये लोक आणि कृष्णाचं नाव घेतात तर राधाराणी बघते. म्हणून खास करून वृंदावनमध्ये लोक राधाराणीचं नाव याच्यासाठी घेतात कृष्णानं आमच्याकडे पाहू. आणि माझ्या प्रेयसीचं नाव कोणी घेतलेले. आणि त्या भावनेमुळं जेव्हा मी वाचत होते पाहिलं तर म्हटलं अरे काय बरं घेत असेल वृंदावनमध्ये. तर त्याचा सिक्रेट आता कळाला. काय सिक्रेट कळा, कृष्णाला आकर्षित करायचं असेल तर कोणाचं नाव घ्यावं लागेल, राधे राधे. म्हणून तिथे रिक्षावाला असो किंवा सगळे एकच म्हणतात राधे राधे. आणि सगळ्या झाडावर भिंतीवर राधा राणीत लावलेलं असतं. म्हणून आपल्याला बी कृष्णाला आकर्षित करायचं तर राधाराणीच्या चरणाचा आश्रय घ्यायचा. आणि राधे वृंदावनेश्वरी हे दिलेले. म्हणून ते म्हणतात की शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की राधाराणीची कृपा असे सहजासहजी भेटू शकत नाही. मोठमोठे यज्ञ किंवा अनेक जन्माचे पुण्यकर्म, अनुष्ठान, योग हे होऊ शकत नाही. तर राधाराणीची कृपा प्राप्त करायची असेल तर आपल्याला प्रामाणिकपणे सेवा भावना, गुरुची कृपा, वैष्णवांचे आशीर्वाद आणि भगवंत आपण हे जर गुरुची कृपा आणि वैष्णवाचे आशीर्वाद असेल तर राधाराणीची कृपा होते. आणि नित्य नियमाने आपण भगवान कृष्णाची सेवा केली पाहिजे. तेव्हा राधाराणीची कृपा आपल्या सगळ्याला भेटत. म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे, त्यांची भक्ती केली पाहिजे. शेवटचा एक प्रसंग राधाराणीचा की राधाराणी राधाकुंड श्यामकुंड मध्ये जर पाहिलं गेलं तर तिथे करुण्याचा भाव दिलेला आहे. आणि खास करून जे गवळिया संप्रदायातले जेवढे भक्त येतात म्हणून आपण हरे कृष्ण हा म्हणतो तो पहिला काय येत आहे, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. राधाराणीचा आपला आश्रय. एकदा यमुनेच्या काठावर दुर्वासा मुनी त्या साईडला होते, पलीकडे पहिल्या तीरावर होते. आणि पहिल्या तीरावर असल्यानंतर सगळ्या गोपिकांनी ठरवलं की आपण नाही का दुर्वासा मुनीला जाऊन नाही का आपल्याला कृष्णपती भेटावा अशी प्रार्थना करूया. आणि जाणार कसं तर यमुनेला खूप मोठा पूर आला होता. आणि पूर आल्यानंतर जसं त्या तटावर जायच्या पुन्हा वापस यायचा, पुन्हा जायच्या तटावर वापस यायचा. आमची इच्छा कशा पूर्ण होणार. त्यावेळेस कृष्ण आले आणि कृष्ण हे दृश्य बघतात. म्हणजे का गोपींना तुम्ही असं विचलित अवस्था का आहे. तुम्हाला की आम्हाला दुर्वासा मुनीकडे जाऊन नाही तर त्यांच्याकडून वरदान मागायचं. म्हणजे काय वरदान मागायचं म्हणजे आम्ही ते नाही सांगणार, आम्हाला त्याला जाऊन भेटायचं. ठीक आहे, पण एक काम करा, तुम्ही यमुनाच्या तटावर जा आणि सांगा हे कृष्ण बाल ब्रह्मचारी आहे, तुम्ही आम्हाला रस्ता सोडून द्या. सगळ्या गोपी कृष्णाला पाहायला लागल्या. दिवसभर आमच्या मागं फिरत राहतो, दिवसभर आमच्या मागं फिरतो आणि स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेतो. पण ते म्हणजे तुम्हाला जायचं का नाही, हो जायचंय. मग माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही जा. आणि मग ते म्हणतात की हे यमुना देवी, कृष्ण जर ब्रह्मचारी असेल, बाल ब्रह्मचारी, तर आम्हाला रस्ता दे. आणि जशी अशी प्रार्थना गोपी करतात तर यमुना साक्षात मोठा महापूर आलेला रस्ता देते आणि गोपी निघून जातात. गोपींना शॉक लागतो की कृष्ण कसं काय ब्रह्मचारी होऊ शकेल त्याच्या मनामध्ये. आणि गेल्यानंतर तिथे दुर्वासा मुनीला अतिशय नाना प्रकारचे व्यंजन, स्वादिष्ट रसगुल्ला, संदेश, मलाई, गुलाबजाम, समोसा, कचोरी, पनीरची भाजी, श्रीखंड, पावभाजी, असं बरेच आयटम, जिलाबी, सगळे आयटम घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर दुर्वासा मुनीला अर्पण केलं, पूजा केली त्यांची. आणि त्यांना सुंदर सौंदर्य यजन अर्पण केल्यानंतर सांगितलं की तुम्ही प्रसन्न झालो, मी काय वरदान मागायचं मागा. ते सगळ्यात एकमेव ऋषी असे शीघ्र गोपी पर लगेच प्रसन्न होणार आणि रिॲक्शन पण करणार. ते म्हणले आम्हाला कृष्णपती म्हणून भेटावं. आणि म्हणले ठीक आहे, तुमची इच्छा पूर्ण होईल, मी आशीर्वाद देतो.
आणि गेल्यानंतर आता तर वापस जायचं कुठं, पुन्हा वृंदावनमध्ये जायचं. तर जायचं तर कसं जायचं, 2-3 वेळा वापस आल्या. आणि मग दुर्वासा म्हणले काय झालं, तुम्हाला जायचं होतं तुम्ही काय झालं, म्हणे अहो नदीला एवढा पूर आला कसं जायचं. ते म्हणले जा यमुनाला सांगा की हा दुर्वासा मुनीने आज उपाशी आहे. तर गोपी प्रश्न म्हटलं एवढं खाल्लं दुर्वासा मुनीनं आणि कशाचे उपाशी बाबा, एवढे व्यंजन आम्ही सगळ्या गोपीनं मोठे टोपले बरोबर लाडू गुलाबजाम काय ना प्रकारचे व्यंजन एवढे अर्पण केले, तर एवढं खाल्ल्यानंतर उपाशी कसं काय असू शकतील. एक सुद्धा घास खाल्लं नाही असं म्हटलं. पण कसं त्यानं विचारायचं, आता प्रसन्न झाल्याने लगेच कोप नको व्हायला म्हणून यमुनेच्या काठी गेले. आणि गेल्यानंतर हे यमुना देवी, दुर्वासा मुनी उपाशी असेल तर आम्हाला दरवाजा रस्ता सोड. आणि यमुना देवी तिनं रस्ता सोडला आणि वापस आले. आल्यानंतर गोपी भ्रमित झाल्या, इकडं हा बालवर मचाडी आणि तिकडं भरपूर खाऊन उपाशी कसं काय बाबा शकलं, याचं काही गुढ समजायलाच तयार नाही. त्यावेळी कृष्णाकडे गेल्या आणि कृष्णाला विचारलं, कृष्णा याचा मागचं गुढ काय आहे. तर कृष्ण म्हणतो की भौतिक जगामध्ये जे स्त्री पुरुषाचं आकर्षण आहे, काम वासना आहे, ते आकर्षण माझ्या मनामध्ये माझ्या चित्तामध्ये नाही. कारण की मी कधी मनानं सुद्धा तुमच्याबद्दल मी ते विचार नाही करू शकत. म्हणून माझ्यामध्ये रज आणि तमगुणाच्या पलीकडे मी विशुद्ध सत्वात असल्यामुळे हा भौतिक जगाची कोणताही काम वासना माझ्यावर प्रभावित करत नाही. म्हणून मी अखंड कायमस्वरूप ब्रह्मचारी राहतो. हे झालं गूढ रहस्य. मग ते म्हणतात ठीक आहे तुझं तर गूढ रहस्य कळलं, पण दुर्वासा मुनीचं काय एवढं खाल्ल्यानंतर. ते म्हणतात की दुर्वासा मुनी एवढं जरी खाल्ले तरी त्या स्वादाच्या प्रती ते आसक्त नव्हते. त्याने ते तृप्तीसाठी नाही खाल्लं किंवा त्याच्यामध्ये त्यांचं काही एवढं आसक्त नसल्यामुळे ते खाऊन न खाल्ल्यासारखं. म्हणून तुम्हाला जे म्हटले मी उपाशी आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये ते निरासक्त होते. ते केवळ तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी प्रसाद ग्रहण केला म्हणून ते दिलं. तर ते तिथे आचार्य टीका वर्णन करतात की भौतिक जगामध्ये कृष्ण हे 3 गुणाच्या पलीकडे आपल्या कथे सुंदर. आणि जे विरक्त असतात त्या भौतिक जगाच्या कोणत्याही भौतिक पदार्थांना आकर्षित होणार नाही, केवळ आपल्याला प्रसन्न करण्यासाठी त्या गोष्टीचा स्वीकार करतात. तर असं जेव्हा मी हे भक्ती पुरुषोत्तम महाराजांचं आणखीन एखादं असे 4-5 एपिसोड होऊ शकतात राधाराणीचे, पण आज वेळेचा अभाव मी थोडेच घेतले. पण येणारे 2-3 सेशन मी आता राधाराणीचे वेगवेगळे पाष्टांग, खूप सुंदर सुंदर पाष्टांग राधाष्टमीपर्यंत आपली कृष्णमयी चेतना करण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये राधाराणीचं चरित्र गुणगान करूया. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. श्रीमती राधा रानी की जय. श्री राधा मनोहर भगवान की जय. श्री राधा मदन गोपाल ललित देवी शाखा देवी की जय. श्री गौर निताय की जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. वृंदावन धाम की नंदगांव बरसना धाम की लाडले लाल की जय. आज के आनंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.